की मंगेश साबळे यांच्यासारखा सरपंच आमच्या गावामध्ये सुद्धा झाला पाहिजे। तो स्टंट करतो, मात्र माझ्या गावाला माहिती। नक्कीच माझ्यासारखं होण्यासाठी काय नाही, प्रामाणिक इच्छाशक्ती असावी लागते। कुणाकडनं पैसे घ्यायचे नाही, घर भरायचं काम या ठिकाणी करायचं नाही। आपला जो व्हिडिओ आहे तो राज्यभरामध्ये बघितला जातो। वेगवेगळ्या गावातून कमेंट मोठ्या प्रमाणात येतात की मंगेश साबळे यांच्यासारखा सरपंच आमच्या गावामध्ये सुद्धा झाला पाहिजे। तर काय सांगाल बरं तुमच्यासारखं होण्यासाठी लोकांनी? नक्कीच माझ्यासारखं होण्यासाठी काय नाही, प्रामाणिक इच्छाशक्ती असावी लागते। कुणा आपल्या विरोधात काम केलं तर त्याचं नुकसान करायचं, त्याला दडपशाही करायचा असा विचार मनात आला नाही पाहिजे। ज्याचे त्याचे स्वतंत्र निर्णय असतात। आपली काम करण्याची पद्धत प्रामाणिक असावी लागते। कुणाकडनं पैसे घ्यायचे नाही, घर भरायचं काम या ठिकाणी करायचं नाही। जसं जसं आपण समोर जातो तसं तसं देव जनता आपल्याला आशीर्वाद देत असते आणि आपला देखील परिवार जनतेच्या आशीर्वादाने पुढे जात असतो। मग प्रामाणिक काम करण्याची इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे तो नक्कीच पुढे जातो, जनता नक्कीच त्याला आशीर्वाद देते आणि हा एकमेव फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो। निवडणुका म्हणलं की टिप्पणी आलीच। विरोधकाच्या टीकेकडे कसे बघता? विरोधक जे टीका करतात त्यांच्याकडे कसं बघता? हा विरोधक आता बऱ्याच गावामध्ये प्रचार करताय की तो असा आहे, तो तसा आहे, त्याने हे केलं, त्याने ते केलं, तो स्टंट करतो। मात्र माझ्या गावाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या मायबाप माय बहिणीला माहिती आहे की मी कसे कामं केले। मी निस्वार्थपणे माझ्या जरा विरोधकाचं जरी काम पडलं, विरोधका जरी कुठं अडचणीत आला आणि तो जर का माझ्याकडे आला तर मी निस्वार्थपणे त्याचं काम करून देतो। ते माझ्या जनतेला माहिती, यांनी माझे कामं बघितले आणि म्हणून हेच आता त्या लोकांच्या टीकेला उत्तर देणार आहे। हेच आता त्या लोकांच्या टीकेच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि हेच मला निवडून आणणार आहे, हाच कुठेतरी मला विश्वास आहे। नक्कीच सगळीकडे जिल्हा परिषदा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। त्याच पद्धतीनं मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत। पण मात्र त्यांनी अगदी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद।